नमस्कार मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत उपयोजित लेखनावरती आणि उपयोजित लेखनातला एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ. प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ आणि आ हे 2 प्रश्न उपयोजित लेखनावरती असतात. त्यामुळे या प्रश्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर या उपयोजित लेखनाच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं, तर त्याच्यातला 4थ्यातला अ आज आपण बघूयात. ज्यामध्ये 4 तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि त्या 4 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 2 मार्क आहेत. म्हणजे 2 अधिक 2 4 मार्काचा हा प्रश्न आपल्याकडे आहे. तर आज आपण सगळे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघून घेणार आहोत. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि त्याचबरोबर इतर विषयांच्याही तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीसह इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता पी-डी-एफ फाईलमध्ये आणि त्याचा अभ्यास करू शकताय. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या नोट्स, मराठी विषयाच्या या नोट्स, ही जर पी-डी-एफ फाईल तुम्हाला हवी असेल, या नोट्स हव्या असतील, तर त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बघा, मुलाखतीचे विविध प्रकार आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. तर बघा लक्षात घ्या, याचं उत्तर लिहिताना मुलाखतीचा मुख्य हेतू व्यक्तीच्या कार्याचा आणि तिच्यातील माणसाचा शोध घेणे हा असतो. व्यक्तीचे कार्य, विचार आणि व्यक्तिमत्त्वामध्ये विविध पैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलाखतीचे स्वरूप आणि माध्यमानुसार खालील प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रसार माध्यमातल्या मुलाखती. तर माध्यमामध्ये एकूण 3 प्रकारच्या मुलाखती आहेत. एक आकाशवाणी म्हणजे रेडिओवरती घेतल्या जाणाऱ्या, दुसऱ्या दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन किंवा टीव्हीवरती. आता आकाशवाणीवरती श्राव्य म्हणजे फक्त आपण ऐकू शकतो, अशा स्वरूपातल्या मुलाखती असतात. दूरदर्शनवरील दृकश्राव्य म्हणजे तुम्ही पाहू सुद्धा शकता आणि ऐकू सुद्धा शकता म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये. आणि मुद्रण माध्यम म्हणजे प्रिंट माध्यम, वृत्तपत्रे किंवा मासिके यांच्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या मुलाखती. तर अशा प्रकारे प्रसार माध्यमांमधल्या या मुलाखती आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे नोकरीसाठीच्या मुलाखती, याच्यामध्ये एखाद्या उद्योगामध्ये किंवा कंपनीमध्ये अ, उमेदवाराची निवड करण्यासाठी या येस. उमेदवाराची निवड करण्यासाठी या मुलाखती घेतल्या जातात. यात उमेदवाराच्या ज्ञानाची आणि कौशल्याची चाचणी घेतली जाते. बघा लक्षात घ्या. एखाद्या उद्योगामध्ये किंवा कंपनीमध्ये उमेदवाराची निवड करण्यासाठी आपण मुलाखत घेतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जॉबला जाता एखाद्या ठिकाणी, तेव्हा जॉबला गेल्यानंतर तुमची तिथं मुलाखत घेतली जाते. मग ती मुलाखत कशासाठी? तर तुमचं ज्ञान आणि किती आहे तुमच्याकडे त्या संबंधित पोस्टसाठी, संबंधित नोकरीच्या संदर्भात आणि त्याचबरोबर कौशल्य किती आहे याची चाचणी या माध्यमातून घेतली जाते. तिसरा मुद्दा आहे सामूहिक किंवा गट मुलाखती. म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी काम करणाऱ्या गटाची किंवा अनेक व्यक्तींना एकत्र करून किंवा एकत्र घेऊन मुलाखत घेतली जाते. तेव्हा तिला आपण सामूहिक मुलाखत म्हणतो आणि अशा प्रकारच्या मुलाखती आपल्याला टीव्ही चॅनलवरती बऱ्याचदा बघायला मिळतात. आणि चौथी आहे जाहीर किंवा प्रकट मुलाखत. म्हणजे एखादा थोर कलाकार असेल किंवा एखाद्या थोर कलाकाराची किंवा कर्तबगार व्यक्तीची मुलाखत जेव्हा मोठ्या जनसमुदायासमोर समारंभामध्ये किंवा उत्सवात घेतली जाते, तेव्हा तिला प्रकट मुलाखत असे म्हणतात. अशा मुलाखती जास्तीत जास्त कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादा मोठा व्यक्ती येतो आणि मग त्याची मुलाखत घेतली जाते तिथे. तर अशा प्रकारच्या या मुलाखतीचे प्रकार आपल्याला इथे दिसतात. पुढचा प्रश्न आहे, माहिती पत्राची काय गरज आहे बाबा आजच्या या युगामध्ये? तर लक्षात घ्या, आजच्या स्पर्धात्मक आणि व्यापारी युगात ग्राहक अत्यंत चौकस झालेला आहे. कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी ग्राहकाला त्याबद्दलची सखोल माहिती आणि अचूक माहिती हवी असते. ही माहिती ग्राहकांपर्यंत नेमकी आकर्षक पद्धतीने पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक हे एक स्वस्त आणि प्रभावी साधन म्हणून काम करते. माहितीपत्रामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होतं. माहितीपत्रकाची गरज केवळ मोठ्या व्यवहारांपुरती मर्यादित नाही. साध्या भाजीपाला विक्रेत्यापासून ते बँक, विमा, औषध, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, त्याचबरोबर वाहने आणि पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात याची गरज असते. एखाद्या नव्या उत्पादनाची जाहिरात करणे, त्याची वैशिष्ट्य सांगणे आणि ग्राहकाच्या मनात त्याबद्दल कुतूहल निर्माण करणे, यांसाठी माहितीपत्रक अत्यंत आवश्यक असते. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितलं, आज ग्राहक एकदम चौकस झालेला आहे. त्याला एखादं उत्पादन जर का हवं असेल, तर तो सुरुवातीला त्याच्या जाहिराती बघतो, की बाबा त्या जाहिरातीच्या माध्यमातून या उत्पादनाचे चांगल्या बाजू ज्या आहेत, त्या उत्पादनाचे चांगले पॉझिटिव्ह पॉइंट असतील, बाबा या उत्पादनाची काय वैशिष्ट्ये आहे, ही आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतात आणि या सगळ्यांसाठी माहितीपत्रकाची आपल्याला खूप आवश्यकता असते, गरज असते. बरोबर. माहिती पत्रकामुळे काय होतं, ते उत्पादन जे आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहोचतं. पुढचा मुद्दा बघा,
अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा. अहवाल म्हणजे रिपोर्टची काय आवश्यकता आहे? बघा लक्षात घ्या. अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा संस्थेच्या कामकाजाचा एक आरसा असतो. कार्यक्रमात घडलेल्या बारीक-सारीक गोष्टींची वस्तुनिष्ठ नोंद अहवालात केली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवालाला एक अत्यंत विश्वसनीय आणि अधिकृत दस्तऐवज, डॉक्युमेंट मानलं जातं. भविष्यात उद्भवणाऱ्या कायदेशीर किंवा तांत्रिक अडचणीच्या वेळी अहवाल हा पुराव्यासारखा वापरता येतो. बघा अहवाल जो आहे तो कार्यक्रमाचा किंवा एखाद्या संस्थेच्या कामकाजाचा एक आरसा असतो. कार्यक्रमात घडलेल्या बारीक-सारीक गोष्टी, कोण उपस्थित होतं कार्यक्रमामध्ये, कुठल्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले, कुठल्या प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या सगळ्या छोट्या-मोठ्या नोंदी ज्या आहेत ना, त्या अहवालामध्ये केल्या जातात. अहवालाच्या मदतीने संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेता येतो. परंपरा समजून घेता येतात आणि भविष्यातील नियोजनासाठी दिशा मिळते. ग्रामपंचायतीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सर्व ठिकाणी होणाऱ्या निर्णयांना आणि घटनांना अधिकृत स्वरूप देण्यासाठी अहवाल आवश्यक असतो. थोडक्यात पारदर्शकता आणि नियोजनासाठी अहवाल लेखन ही काळाची गरज आहे. म्हणजे ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या-मोठ्या मीटिंग्स होतात, मोठे-मोठे कार्यक्रम होतात, तर त्या कार्यक्रमाची नोंद ठेवली जाते. त्यासाठी अहवाल खूप महत्त्वाचा आहे. त्या अहवालामध्ये कार्यक्रम कधी झाला, कुठे झाला, कार्यक्रमामध्ये किंवा मीटिंगमध्ये कोण उपस्थित होतं, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कुठले निर्णय घेण्यात आले, हे सगळे महत्त्वाचे घटक हे अहवालामध्ये येतात. ओके. पुढचा मुद्दा बघा. या सगळ्यांसाठी आपल्याला अहवाल जे आहे ना, ते अहवाल लेखनाची खूप गरज आहे, खूप आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी. ओके. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची माहिती आपल्याकडे राहते. बघा चौथा मुद्दा, बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप बघा. लक्षात घ्या. बातमीवर आधारित वृत्तलेख म्हणजे केवळ बातमीची पुनरावृत्ती नसून बातमी मागची बातमी असते. म्हणजे त्या बातमीचं पूर्णपणे विवेच्छेदन केलं जातं. पूर्णपणे पोस्टमॉर्टम केलं जातं आणि त्या आधारावरती बातमीची बातमी म्हणजेच तो वृत्तलेख लिहिला जातो. बातमी एक घडलेली घटना असते, परंतु वृत्तलेखात त्या घटनेचं सखोल विश्लेषण, कारणे, परिणाम यावर प्रकाश टाकला जातो. बातमीत ज्या गोष्टी सांगता आल्या नाहीत, अशा रंजक आणि माहितीपूर्ण बाबी वृत्तलेखात वाचायला मिळतात. म्हणजे आपण बघतो आज एखादी बातमी येते, की भारतामध्ये अर्थसंकल्प साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या बातमीच्या संदर्भात अनेक वृत्तलेख आपल्याला पेपरमध्ये छापलेले मिळतात. म्हणजे त्या वृत्तलेखामध्ये ती जी बातमी असते, त्या बातमीचं विश्लेषण केलं जातं, की याचे परिणाम समाज घटकावरती काय होऊ शकतात? भविष्यामध्ये, या वर्षभरामध्ये या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होऊ शकतात देशावरती? तर हे सगळं विश्लेषण केलं जातं. म्हणजे वृत्तलेखामध्ये काय केलं जातं, एखाद्या घटनेचं सखोल विश्लेषण केलं जातं. त्याची कारणे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये समाजावर किती प्रमाणात होऊ शकतात, या सगळ्यांचा विचार इथे केला जातो. वृत्तलेखाचे स्वरूप हे स्वतंत्र आणि विश्वसनीय माहितीवर आधारित असतात. यासाठी लेखक तज्ञांशी चर्चा करून किंवा प्रत्यक्ष स्थळी जाऊन या घटनेचा तळ गाठण्याचा एक प्रयत्न केला जातो. या प्रकारच्या लेखनाला विषयाचं बंधन नसतं. स्थानिक प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंत कशावरही वृत्तलेख लिहिता येतात. वाचकाला बातमीपेक्षा काहीतरी विशेष, सखोल वाचायला मिळण्याचा एक आनंद देणे, हे वृत्तलेखाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तपत्रामध्ये जर बघितलं, तर संपादकीय पान असतं. एक संपादकीय पान. तर या संपादकीय पानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तलेख बघायला मिळतात. म्हणजे मागच्या आठवड्यात काही ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात, तर त्या घटनांशी संबंधित वृत्तलेख आपल्याला इथे बघायला मिळतात त्या वृत्तपत्रामध्ये. संपादकीय पान जर तुम्ही वाचलं, तर तिथं पाहायला मिळेल, की घडलेल्या ज्या काही बातम्या असतात, त्या बातम्यांचं एक विश्लेषण केलं जातं. त्या बातम्यांचे नेमके कारणं काय आहेत? त्या बातम्यांचा परिणाम काय होऊ शकतो? त्या घडामोडींचा काय परिणाम येत्या काळामध्ये समाजावरती होऊ शकतो? तर या सगळ्यांचं विश्लेषण या वृत्तामध्ये केलं जातं. या वृत्तलेखामध्ये केलं जातं. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, की माहिती लिहायची आपल्याला मुलाखतीची पूर्वतयारी. आता कोणतीही मुलाखत यशस्वी होण्यासाठी तिची पूर्वतयारी करणे हा एक पाया असतो. पूर्वतयारी जितकी उत्तम, तितकी मुलाखत प्रभावी होते. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो. बघा आपल्याला जर एखादी मुलाखत घ्यायची असेल, इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, तर आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे कोणाची मुलाखत घ्यायची, त्या व्यक्तीविषयी अधिक माहिती जाणून घेणं, कुठल्या विषयावर आपण मुलाखत घेणार आहोत, त्या विषयाविषयी आपण जाणून घेणं, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडे आहेत पूर्वतयारीच्या अनुषंगाने. तर हे खालचे मुद्दे बघा, हे आपल्याला अधिक स्पष्ट करून देतील, की मुलाखत घेण्याच्या अगोदर पूर्वतयारीसाठी काय गरजेचं आहे. पहिली गोष्ट माहिती संकलन करणं. मुलाखतदात्याचं संपूर्ण नाव, त्याचं शिक्षण, त्याचं कार्यक्षेत्र, त्याला मिळालेले वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील, त्याची वैचारिक भूमिका काय आहे, त्याच्या आवडी त्याचे छंद, या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती मुलाखतकाराकडे असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे नियोजन.
मुलाखतीचा नेमका विषय काय आहे? त्याचा हेतू काय आहे? मुलाखत ऐकणारा, बघणारा प्रेक्षक कोणता वर्ग आहे? त्याचबरोबर मुलाखतीसाठी किती वेळ उपलब्ध आहे? या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे नेमका कुठला विषय आहे मुलाखतीचा आणि त्या विषयाची आपण जास्तीत जास्त माहिती संपादन करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला विषयावरती प्रश्न विचारताना अडचण नाही येणार. आणि मुलाखतीचा हेतू नेमका काय आहे? मुलाखत ऐकणारा वर्ग कुठला आहे? विद्यार्थी वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे, पालक वर्ग आहे का? ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आहे. नेमका कुठला वर्ग ही मुलाखत ऐकणार आहे? म्हणजे त्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला निर्माण करता येऊ शकतात. त्याचबरोबर मुलाखतीसाठी किती वेळ आहे? वेळ किती आहे? त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न किती घ्यायचेत, किती प्रश्न विचारायचेत, कोणते प्रश्न विचारायचेत हे ठरवायला मदत होऊ शकते. आणि याचबरोबर सर्व तांत्रिक बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर प्रश्नावली. मुलाखत प्रवाही ठेवण्यासाठी विषयाला अनुसरून मुलाखतदात्याच्या व्यक्तित्वाला साजेसे प्रश्न तयार करावे लागतात आणि या प्रश्नांचा एक क्रम असतो. तो क्रम सुद्धा आपल्याला ठरवावा लागतो. म्हणजे हा जर क्रम ठरवला, योग्य प्रश्न निवडले, तर मुलाखत अधिक रंजक होऊ शकते. आणि यानंतर माध्यम. मुलाखत कशासाठी आहे? रेडिओसाठी आहे का? टीव्हीसाठी आहे? वृत्तपत्रासाठी आहे? हे लक्षात घेऊन प्रश्नांचे स्वरूप ठरवलं जातं आणि प्रश्न विचारण्याची पद्धत ठरवली जाते. ओके. तर हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे माहिती पत्रकाची उपयुक्तता. मगाशी आपण पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा माहिती पत्रकाची उपयुक्तता नेमकी काय आहे आणि त्या माहिती पत्रकाचं महत्त्व नेमकं काय आहे? ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, माहितीपत्र हे उत्पादन आणि ग्राहक यांच्यातील एक दुवा आहे. उत्पादक म्हणजे जो उत्पादन करतो एखाद्या वस्तूचं, एखाद्या उत्पादकाचं, एखादी कंपनी असू शकते इथे, एखादा दुकानदार असू शकतो. तर तो उत्पादक आणि ग्राहक यांच्यातला एक दुवा म्हणून काम करतो. आता हे माहितीपत्रक जितकं चांगलं असेल, तितकं या ठिकाणी उत्पादकाला फायदा होणार आहे. तितक्या चांगल्या प्रकारे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर बघा, पहिला महत्त्वाचा मुद्दा सविस्तर माहिती मिळते. माहिती पत्रकामुळे ग्राहकांना नवनवीन योजना, सेवा किंवा उत्पादकांची घरबसल्या सविस्तर माहिती मिळते. एक विश्वासार्हता असते. उत्पादनाची वैशिष्ट्ये, त्याचा दर्जा आणि ग्राहकाला होणारा फायदा याची लेखी माहिती मिळत असल्याने ग्राहकाच्या मनात उत्पादनाबद्दल एक विश्वास निर्माण होतो. म्हणजे एखादं उत्पादन खरेदी करत असताना प्रत्येक व्यक्ती आज चौकस झालेला आहे. तो प्रत्येक व्यक्ती काय करतो, पहिली त्या उत्पादनाविषयी माहिती मिळवतो. त्याला एखादी मोटरसायकल घ्यायची, त्याला एखादा साबण जरी घ्यायचा असला, त्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल, कार घ्यायची असेल, तर तो त्याविषयी अगोदर माहिती मिळवतो, की बाबा याची वैशिष्ट्य नेमके काय आहे? आणि ती माहिती त्याला माहिती पत्रकातून मिळते. पुढे शंकांचं निरसन. उत्पादनाचे स्वरूप, त्याची किंमत, वापराच्या सोयीबाबत ग्राहकाच्या मनात असलेल्या शंकांचे समाधान या माहितीपत्रकातून मिळते. कारण बरीचशी माहिती या माहितीपत्रकामध्ये असते. एक व्यापक स्वरूप आपल्याला मिळतं बघा. काय आहे? अगदी भाजीपाला विक्रेत्यापासून ते आलिशान कार विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी माहितीपत्रक हे ग्राहकाला आकर्षित करण्याचे प्रभावी साधन आहे. लोकांनी वाचून झाल्यावरही ते जपून ठेवावे, असे त्याचे आकर्षक स्वरूप असणं हेच त्याचं यश आहे. तर एकंदरीत आपण बघतो, की भाजीपाल्यापासून, छोट्या दुकानापासून, छोट्या टपरीपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत, कार विकणारी कंपनी असेल, बाईक विकणारी कंपनी असेल किंवा मोठा मॉल असेल, या सगळ्यांसाठी माहितीपत्रक खूप महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यांचं माहितीपत्रक जे आहे, ते ग्राहकाला आकर्षित करत राहतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे, की वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा एक आत्मा आहे. हे स्पष्टीकरण करायचं, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. कसं काय माहिती आहे का? कारण अहवाल म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आता अहवाल लेखन, एखादा कार्यक्रम झाल्यानंतर आपण अहवाल लिहितो हे आपल्याला माहिती आहे. कुठला एखादा मोठा कार्यक्रम झाला किंवा एखादी मीटिंग झाली कंपनीमधली, तर तिचा आपण अहवाल लिहितो, रिपोर्ट लिहितो आपण त्याला म्हणतो. तर अहवाल लेखन म्हणजे एखादा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये घडलेल्या घटनांची विश्वसनीय आणि सत्य नोंद असते. म्हणजे एखादी घटना, एखादा कार्यक्रम घडला असेल किंवा एखादी सभा झाली असेल, तर त्याची एक विश्वसनीय नोंद, त्या सभेमध्ये काय झालं, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कुठले महत्त्वाच्या निर्णय घेण्यात आले, या सगळ्यांची नोंद तिथं आपल्याला असते. अहवालात कार्यक्रम कोणत्या तारखेला झाला, कोणत्या वेळी झाला, कुठे पार पडला, तिथे कोण मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी कोणते विचार मांडले, याची कार्यक्रमात वस्तुनिष्ठ मांडणी केली जाते. क्रमाक्रमाने ॲक्चुअली खरं तर याची क्रमाक्रमाने वस्तुनिष्ठ मांडणी केली जाते. म्हणजे कुठे कधी झाला, कुठे झाला, त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये कोण मान्यवर उपस्थित होते, अ, प्रत्येक मान्यवरांनी कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली, कुठले मुद्दे मांडले, कुठले निर्णय घेण्यात आले, या सगळ्यांची क्रमाक्रमाने वस्तुनिष्ठ मांडणी केली जाते. अहवालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निष्पक्षपातीपणा. अहवालात अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनातील विचार, कल्पना किंवा स्वतःचे मत मांडता येत नाही. इथं अहवाल लिहिताना कधीही स्वतःचं मत
मांडलं जात नाही. जी घटना घडलेली असते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे लिहिल्या जातात. जे पाहिले, अनुभवले आणि ऐकले तसेच लिहावे लागते. काल्पनिक गोष्टींना अहवालात अजिबात स्थान नसतं. अहवालात सत्यापेक्षा कल्पनेला महत्त्व दिले, तर तो अहवाल आपली अधिकृतता आणि विश्वासार्हता गमावून बसतो. म्हणूनच घटनेचे खरेखुरे दर्शन घडवणे अहवालाचे मुख्य काम असल्यामुळे वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा मानला जातो. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं, तर अहवाल लिहिताना कल्पनेला कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. अहवाल लिहिणारा जो व्यक्ती आहे, तिथं त्याच्या विचारांना महत्त्व नसतं. अहवालामध्ये काही व्यक्तींनी जे विचार मांडलेले आहेत, अहवालामध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांनी जे विचार मांडलेले आहेत, ते लिहिणं गरजेचं आहे. परंतु लिहिणारा व्यक्ती आहे बाबा, तो नाही त्याचे विचार मांडू शकत. म्हणजे मला असं वाटतंय, असं या ठिकाणी तिथं येऊ शकत नाही. तसं जर आलं किंवा कल्पनेला जर जास्त महत्त्व दिलं, तर तो अहवाल जो आहे, तो वास्तवदर्शी राहणार नाही. त्यामुळं अहवाला अहवालामध्ये जर आपण विचार केला, तर घटनेचे खरेखुरे दर्शन घडवणे, हे अहवालाचं मुख्य काम आहे. त्यामुळे वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा एक आत्मा आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा बघा, वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा. बघा, वृत्तलेख म्हणजे काय मगाशी सुद्धा आपण बघितलं, की बातमी केवळ घडलेली घटना म्हणजे बातमीमध्ये केवळ घडलेली घटना सांगितली जाते. परंतु त्या घटनेच्या भोवतीच्या अनेक वैथू पैलूंचा अनेकविध वेगवेगळ्या पैलूंचा सखोल वेध ज्या लेखनात घेतला जातो, त्याला वृत्तलेख म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये फीचर असे म्हणतात. वृत्तलेख म्हणजे केवळ बातमी नसून ती बातमी पलीकडचे रंजक आणि आकर्षक काहीतरी असतं. बातमीत जे केवळ वरवर दिसते, त्या पलीकडे जाऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने माहिती मांडण्याचे काम वृत्तलेख करतो. म्हणजे बातमीमध्ये केवळ एखादी घडलेली घटनाच सांगितली जाते. परंतु वृत्तलेखामध्ये काय असतं, त्या घटनेपलीकडचे रंजक आणि आकर्षक असं काहीतरी असतं. म्हणजे एखादी बातमी असते, तर त्या बातमीशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे त्या बातमी बातमीशी निगडीत त्या बातमीमुळे समाजावरती किंवा समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांवरती कशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात, या सगळ्या मुद्द्यांवरती तिथं एकंदरीत चर्चा केली जाते. त्यामुळे बातमी पलीकडचं एक रंजक असं काहीतरी आपल्याला वृत्तलेखामध्ये पाहायला मिळतं. ओके. पूर्णपणे त्या बातमीचं विश्लेषण वृत्तलेखामध्ये केलं जातं. पुढचा मुद्दा बघा, वृत्तलेखाची मांडणी स्वतंत्र असते, शैलीदार असते. वाचकांची उत्कंठा वाढवणे, त्यांना सखोल माहिती देणे, ज्ञान देणे आणि त्यांच्या विचारांना चालना देणे, ही वृत्तलेखाची प्रमुख कार्य आहेत. वृत्तलेख लिहिणाऱ्या व्यक्तीचे त्या विषयातील संशोधन, अनुभव आणि त्याची लेखनशैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. थोडक्यात बातमीतील घटना सविस्तर आणि रंजक आढावा म्हणजेच वृत्तलेख होय. म्हणजे एकंदरीत समजून घ्या, की बातम्या ज्या आहेत, त्या एखादी घटना घडलेली असते आणि तिची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, की बाबा अमुक-अमुक शहरामध्ये अशा-अशा प्रकारचा कार्यक्रम झाला किंवा अमुक-अमुक घटना घडली, मोठी घटना किंवा सरकारचा अमुक-अमुक निर्णय झाला. ही बातमी आपल्याला पाहायला मिळते. पण त्या बातमीचं विश्लेषण खऱ्या अर्थाने त्या वृत्तलेखामध्ये केलं जातं. वृत्तलेखामध्ये काय ती बातमी, त्या बातमीशी निगडीत काही ऐतिहासिक पैलू असतील, त्या बातमीशी निगडीत इतर काही घटना भूतकाळामध्ये झाल्या असतील आणि त्या भविष्यामध्ये ती जी बातमी घडली, जो निर्णय झाला, त्या बातमीचा भविष्यामध्ये कशाप्रकारे परिणाम पडू शकतो आणि मध्ये कशा प्रकारचे परिणाम पडू शकतात त्या बातमीचे. तर अशा प्रकारे एकंदरीत त्या बातमीचं पूर्णपणे विश्लेषण केलं जातं. तर त्याला आपण वृत्तलेख म्हणतो. बरोबर? या लेखामध्ये. पुढचा मुद्दा बघा, मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा. बघा कारण कसं आहे, की मुलाखत घेण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी करत असतो. काही प्रश्नांची पण निर्मिती करत असतो. प्रश्न तयार करत असतो. म्हणून एक पूर्वनियोजित संवाद असतो हा. मुलाखत हा केवळ 2 व्यक्तीमधील गप्पांचा प्रकार नसून हेतूने घडवून आणलेला संवाद असतो. मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोघांनी नियोजनपूर्वक वैचारिक आणि भावनिक संवाद साधावा लागतो. दोघांना सुद्धा. दोघं सुद्धा जो आहे ना, एखादी मुलाखत घेण्याच्या अगोदर मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा या दोघांमध्ये अगोदर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. ओके. तर ही चर्चा जर झाली जितक्या चांगल्या प्रकारे, भावनिक संवाद साधला जातो जितक्या चांगल्या प्रकारे, तितकी ती मुलाखत रंजकदार होऊ शकते. या प्रक्रियेत मुलाखतकार, मुलाखतदाता आणि मुलाखत ऐकणारा किंवा पाहणारा रसिक प्रेक्षक या तिघांचाही सहभाग खूप महत्त्वाचा असतो. मुलाखतदात्याचा जीवन संघर्ष आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवण्यासाठी प्रश्नावलीचे पूर्वनियोजन करणे अनिवार्य असते. या नियोजनात मुलाखतीचा विषय, मुलाखतीचे औचित्य, दिवस, वेळ, स्थळ, कालावधी आणि उपस्थित राहणारा श्रोता या सर्व गोष्टींचा सूक्ष्म विचार केला जातो.
योग्य नियोजनामुळे मुलाखत प्रवाही आणि रंजक होते. म्हणूनच पूर्वनियोजन हे मुलाखतीचे अर्धयश असते, असे म्हटलं जातं. बघा मुलाखत घेण्याच्या अगोदर आपल्याला जो मुलाखत देणारा आहे, मुलाखत घेणार आहे, या दोघांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. मुलाखतीच्या विषयावरती चर्चा होणं गरजेचं आहे. मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले जाऊ शकतो, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलाखतीमध्ये उपस्थित राहणारा वयोगट कुठला असणार आहे, कोण उपस्थित राहणार आहे, मुलाखत कुठे होणार आहे, किती वेळाची होणार आहे, या सगळ्या गोष्टी ठरवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टी ठरवल्या ना, तरच मुलाखत खूप चांगली होईल आणि म्हणून उत्तम पूर्वनियोजन हे मुलाखतीचे यश असते असं आपण म्हणू शकतो. किंवा या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता, की पूर्वनियोजित संवाद. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, माहिती पत्रकाची गरज असणारी क्षेत्रे. बघा माहिती पत्रकाची गरज कुठं-कुठं असते. आज सगळ्याच क्षेत्रामध्ये माहिती पत्रकाची गरज आहे. जसं की व्यापारी क्षेत्रामध्ये फळे, भाजीपाला विक्रेत्यापासून ते कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका, विमा कंपन्या किंवा मोठ्या-मोठ्या व्यापारी संघटना किंवा मोटार कार बनवणाऱ्या कंपन्या, या सगळ्या क्षेत्रांमध्ये माहितीपत्राची गरज असते. मनोरंजन व कला क्षेत्र. बघा नाट्यगृहे, सिनेमागृहे, संगीत, कला संस्था आपल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी याचा वापर करतात. त्याचबरोबर औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रामध्ये सुद्धा गरज असते आणि त्याचबरोबर सेवा क्षेत्र जसं की बँका असेल, प्रवासी कंपन्या असेल, पर्यटन क्षेत्र असेल, शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्या क्षेत्रांमध्ये माहिती पत्रकाची गरज असते. एकंदरीत सगळीकडं माहिती पत्रकांची गरज असते, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर इतरही काही प्रश्न आहे. अहवालाचे स्वरूप आपल्याला स्पष्ट करायचं आहे. बघा, कोणत्याही संस्थेचा एखादा कार्यक्रम असेल किंवा संस्थेच्या कार्यक्रम किंवा सभेची सविस्तर माहिती आपल्याला किंवा अधिकृत नोंद असेल, ती नोंद जिथं ठेवली जाते, त्याला आपण अहवाल लेखन असं म्हणतो. अहवालाचे स्वरूप खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. पहिली गोष्ट सविस्तर नोंद. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलीही मीटिंग असेल, कुठलीही सभा असेल, तर त्या सभेची सुरुवातीपासून ते समारोपापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत सगळ्या बाबींची नोंद इथे केली जाते. त्याच्यामध्ये तारीख असेल, वेळ असेल, हेतू असेल, सहभागी मान्यवर असतील, विचार मंथन असेल, ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते असेल आणि प्रतिसाद असेल. या सगळ्यांची क्रमाक्रमाने सविस्तर नोंद अहवाल लेखनामध्ये केली जाते. त्यानंतर अधिकृत दस्तऐवज असतो हा. म्हणजे अहवाल हा संस्थेसाठी एक महत्त्वाचा पुरावा असतो किंवा दस्तऐवज असतो, जो भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतो. पुढचा मुद्दा आहे वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता. म्हणजे अहवालातील माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असते. त्यात लेखकाच्या वैयक्तिक कल्पनेला जागा नसते. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा एक आत्मा मानला जातो. त्याच्यामुळं ही एक विश्वसनीयता असते. हा अहवाल जो आहे भविष्यामध्ये आपल्याला उपयोगात ठरू शकतो आणि ती एक विश्वसनीय माहिती असते. एक निष्पक्षपातीपणा असतो याच्यामध्ये. कारण अहवाल लिहिणारा एखादा व्यक्ती असतो, तो कुठल्याही प्रकारचा भेदभाव न लिहिता किंवा कुठल्याही प्रकारचा कल्पनेचा आधार न घेता घडलेली घटना जशीच्या तशी तो लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं इथे एक निपक्षपातीपणा असतो. ओके. आता मुलाखतीचा समारोप जो आपण म्हणतो, शेवट जो असतो, यावरती तुम्हाला टिपा लिहा किंवा मुलाखतीचा शेवट, समारोप यावर स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. पुढचे जे काही प्रश्न आहेत, ते तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा. मी आता एक्सप्लेन करत नाही, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्याच्यामुळे हा 12वा प्रश्न बघा. याच्या नोट्स तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही बघा. त्यावर क्लिक करून या नोट्स सगळ्या डाउनलोड करू शकताय. पुढचा प्रश्न आहे बातमी आणि वृत्तलेख यांच्यातला एक फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बातमी म्हणजे घडलेली घटना जी आहे ती जशीच्या तशी लिहिली जाते आणि वृत्तलेखामध्ये जी बातमी असते त्या बातमीचं विश्लेषण करून वृत्तलेख लिहिला जातो, वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून. ठीक आहे. हेच तुम्हाला माहिती आहे सगळं. तर हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ओके. पुढचा एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे, की मुलाखतीचा समारोप. ओके. मुलाखतीचा समारोप जो आहे तो मगाशी सुद्धा आपण बघितलेला आहे. हा रिपीट प्रश्न झाला आहे. माहिती पत्रकाचे स्वरूप यावरती सुद्धा आपण मगाशी चर्चा केलेली आहे. काही प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आहेत बघा. त्याचबरोबर लेखनाचे अहवाल लेखकाचे म्हणजे जो अहवाल लिहिणारा असतो त्याचं भाषेवरचं प्रभुत्व हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि शेवटी वृत्तलेखाची नेमकी काय गरज आहे ते आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. तर अशा प्रकारचे एकंदरीत काही प्रश्न आहेत जे आपल्याला या वर्षीच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर सगळे प्रश्न आपण पाहण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आणि आजची चर्चा आवडली असेल तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि या या प्रश्नांच्या सगळ्या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत दिलेल्या आहेत.
शेअर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठी विषयासोबत इतर सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील सोडवण्यासाठी, सरावासाठी, तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओके मित्रांनो, धन्यवाद. बाय सर्वांना.